वीक म्हणजे काय की समजा रोहितला एखादी गोष्ट पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये समजेल, ती गोष्ट समजायला मला 5-6 अटेम्प्ट लागतील. म्हणजे काय, ती मेहनतच जास्त करायची आपल्याला. मग 2-3 महिने मेहनत जास्त करून आपलं पूर्ण आयुष्य सुधारत असेल तर काय अडचण नाही. Hello everyone. So today with us we have Aditya, who has scored 99.99 percentile in MHCET 2024 and he is currently in JBIMS. Coincidentally, we share the same birthplace. तर आदित्य, काय रिॲक्शन होती तुझी ज्यावेळेस तू पाहिलंस की 99.99 पर्सेंटाईल आलाय? पहिल्यांदा तर मी 4-5 वेळा डाउनलोड केला. 2-3 मित्रांना पण सांगितलं डाउनलोड करा. आणि काय आमदार झाल्यासारखं वाटले. निवडणुकीचा रिझल्ट लागतो तसं वाटलं. घरचे खुश झाले. सगळं खुश झालं. चांगलं वाटलं की खूप एवढं मी 2 वर्षापासून देत होतो एक्झाम सगळ्या. की कॅट, CAT, आपल्या सिमॅट, झॅट सगळ्या एक्झाम दिल्या त्या. काही काही एक्झाम खूप लांब लागल्या होत्या, इथं लागले होते. भरपूर जागी ट्रॅव्हल केलं 2 वर्षात आणि खूप काय अपडाऊन्स आले आणि शेवटी आपल्याला कुठं ना कुठं रिझल्ट लागला आणि ते सिलेक्ट झाल्याचा मग आनंद झाला की शेवटी एवढ्या वर्षाची मेहनत कामाला आली. नाईस. ब्रीफ इंट्रोडक्शन दे फक्त तुझं, की ऑडियन्ससाठी, की काय तुझं बॅकग्राऊंड आहे, कसा तू म्हणजे कसं कधी ठरवलंस, कसं पुढे गेलास? माझं नाव आदित्य दातोंडे. माझं सगळं शिक्षण ऑल एज्युकेशन पुण्यामध्ये झालं आहे. मी सिंहगड कॉलेजला BBA इन मार्केटिंग केलं होतं आणि त्यावेळेसच मला ठरवलं होतं की आपल्याला MBAच करायचं आहे. कारण सध्या तुम्ही बघता की आपल्याला मेन काय आपलं एम की जॉब पाहिजे आणि पैसे पाहिजे. तर हे कोणत्या फील्डमध्ये आपले MBAमध्येच. त्यामुळे आपलं आधीच क्लिअर होतं की BBA मार्केटिंग केलं ना, आता MBA करायचं. परत काय असं काही कन्फ्युजन नव्हतं, काय नव्हतं. आपलं एकच एम होतं. त्यामुळे आपण आधीपासून मी तयारी केली होती. मग JB झाल्यावर कसं वाटतंय आता, काय चाललंय सध्या JBमध्ये पुन्हा? म्हणजे आल्यावर असं वाटतं खरंच JBमध्ये आलं आहे की जी ब्रँड आहे, जी त्याची लेगसी आहे, ते आल्यावरच कळतं आपल्याला की खरंच आपण JBत आलो आहे. की जसे बाकी आपण बघतो की मोठे मोठे बी इन्स्टिट्यूट आहेत, त्याच लेवलची JB पण खूपच हाय लेवलचं कॉलेज आहे. आपल्याला कळतं की जशी फॅकल्टीज आहेत की फॅकल्टी फक्त म्हणजे खूप हाय लेवलच्या फॅकल्टी आहेत की जे आपल्याला म्हणजे डायरेक्ट एक्झॅक्ट मार्केट कंडिशन काय आहे, खरं काय आपल्याला रिॲलिटी कळली पाहिजे. तर त्यामुळे ते एक फॅकल्टीचं आहे. तर दुसरी गोष्ट जे आपल्या ॲल्युमिनी बेस आहे, तर त्या ॲल्युमिनी बेसशी आपल्याला इंटरॅक्ट करायला भेटतं. त्यांचे सेशन्स असतात. आणि अजून एक की आपली मुंबईमध्ये प्राईम लोकेशन आहे, म्हणजे जी फायनान्शियल कॅपिटल आहे. त्यामुळे सगळे हेडक्वार्टर्स ऑफिसेस सगळे मुंबईला असल्यामुळं त्यांचा आपल्याला डायरेक्ट ॲक्सेस असतो. त्यामुळे ते लोकेशन जी आहे आपली JBची मुंबईमध्ये, त्याचा खूप फायदा आहे. परत बाकी आपले जे पियर्स हेल्प करतात, लेगसी म्हणलं आपण, किंवा बाकी जो टीचिंग स्टाफ आहे किंवा जो फ्रेंड सर्कल आहे, ते सगळं आपल्याला बिल्डिंगच्या आत आल्यावर कळतं की आपण खरंच खूप मोठ्या इन्स्टिट्यूटचा एक पार्ट आहे. तर मग सध्या कुठे राहतोस? मी JS हॉलला राहतो, युनिव्हर्सिटी हॉस्टेलला. हो, नाईस यार. JS हॉल फॉर द व्ह्युअर्स की ऑडियन्ससाठी, की JS हॉल भेटणं हे खूप अवघड असते. तुम्हाला ऑफकोर्स 99.99च्या आसपासच स्कोर करावा लागतोय, कारण फक्त 25 सीट्स असतात आउट ऑफ टोटल 150 JBचे मुलं आहेत. आणि त्यातही म्हणजे तुम्ही CETतून एवढ्या मुलांमधून JBत येत आहे आणि JB नंतर तुम्ही जर JS हॉलला जात आहे, म्हणजे क्रीम ऑफ द क्रीम म्हणता येईल त्यांना. आणि जस्ट किती अफोर्डेबल आहे ते, किती तुमची फीज किती आहे सांग? 10,000 रुपये फॉर 1 इयर. आणि मरीन ड्राईव्हला राहता तुम्ही. 10,000 रुपयामध्ये तुम्हाला मरीन ड्राईव्ह सारखी लोकेशन भेटते. आणि भाई लांबून लांबून आम्ही पाहिले की पुण्यावरून मुलं येतात मरीन ड्राईव्हला बसण्यासाठी आणि त्या लोकेशनला फक्त 10,000मध्ये राहतात. इट्स ग्रेट अचिव्हमेंट. तर तुझी मेहनत तर कळलीच आहे, इतकं तू पर्सेंटाईल आणलायस, त्यानंतर एवढं सगळं केलंयस. आता तुझ्या प्रिपरेशनच्या बद्दल बोलूयात थोडं, की तू ज्यावेळेस ठरवलं की आता CET करायची आहे किंवा कॅट करायची, MBA करायची आहे ओव्हरऑल, तेव्हा तू कसं अप्रोच केलंस, नेमकं काय काय कोणत्या कोणत्या एक्झाम्स दिल्यात आणि कशी तुझी जर्नी आहे? म्हणजे मी आधीच तुम्हाला माहिती की मी BBA मार्केटिंग केलं होतं आणि माझं एम क्लिअर होतं की आपल्याला MBAमध्येच जायचं आहे. कारण सध्या जर तुम्ही मार्केट कंडिशन पाहिली तर जॉब आपण बघू शकतो की MBAमध्येच चांगले जॉब आहे. आणि सगळ्यांचं एम काय, पैसे कमवणं आपल्याला आणि चांगला जॉब भेटणं. तर MBA हाच एक चांगला ऑप्शन आहे आणि समजा आपण म्हणू शकतो नाही काय तर बऱ्यापैकी गॅरंटेड ऑप्शन आहे. त्यामुळं मी BBA नंतरच पहिली गोष्ट क्लास लावला होता. कारण क्लासमुळं काय होतं, आपल्याला एक डिसिप्लिन लागतं आणि एक मटेरियल करतं की कुठून सुरुवात करायची, कुठून काय करायचं. त्यामुळे मी एक क्लास लावला होता आणि रेग्युलर क्लास अटेंड करायचो. क्लासच्या मटेरियलमधनं अभ्यास करायचो. आणि सुरुवातीला मग आम्ही पहिल्यांदा मी मॉक दिली. मॉक कधी आधी दिले नव्हते, ऑनलाईन एक्झाम येते. पहिल्या मॉकमध्ये चांगले मार्क आले, खुश झाले. CETचे म्हणतो ना, CETची मॉक दिली? कॅट. कॅटची फर्स्ट तू? कॅट. हो, मला म्हणजे पहिलं एम कॅटच होतं. म्हणजे MBA CETचं असं हे नव्हतं की पहिल्यांदा आपल्याला कॅटच द्यायची. मग मी कॅटसाठी क्लासेस लावले होते, कोचिंग. कॅटचे मी 2023चा एक अटेम्प्ट दिला होता. त्यावेळेसपासून मी त्यावेळेससुद्धा सगळ्या एक्झाम दिल्या होत्या. मेन म्हणजे कॅट, झॅट, NMAT, स्नॅप जेवढ्या होत्या. कारण आपण माझी मुलांना पण म्हणजे हे की तुम्ही सगळ्या एक्झाम द्या
कोणती पण एक्झाम स्किप करू नका, कारण कोणता दिवस तुमचा आहे तुम्हाला माहीत नसतं. जेव्हा एखाद्या दिवशी तुम्ही कॅटसाठी जाता आणि कॅटचा दिवस तुमचा चांगला नसला, आजारी असताना काय असताना भरपूर फॅक्टर्स असतात म्हणजे जे तुम्हाला गेल्यावर कळत. तर पहिले मी म्हणजे क्लास जॉईन झाल्याची जर्नी सांगायची तर क्लास जॉईन केला, पहिल्यांदा मॉक दिली, त्याच्यात चांगले आले, म्हटलं ठीक आहे परत स्कोर वाढत, पण नंतर तर काय स्कोर वाढलाच नाही. नंतर स्कोर मायनसमध्ये जायचा, कधी कशात पण जायचा. मग ते कसं वाटतं की ते रिझन काय जायचं की आपण ॲनालाइज करत नाही. म्हणजे फक्त मॉक द्यायची म्हणून द्यायची, एक टास्क आहे द्यायचा तो क्लिअर करायचा असं नाही पाहिजे. मॉक अनालिसिस सगळ्यात महत्त्वाची. त्यावेळेस तुला कोणी असं मेंटर वगैरे म्हणजे क्लास लावला होता? तर क्लासचेच सर होते की आमचं म्हणजे असं नशीब चांगले की ते सर खूप सपोर्टिव्ह होते, की चांगले होते की ते आम्हाला प्रॉपर सांगायचे की काय अनालिसिस केलं पाहिजे, काय नाही, काय तुझे चांगले पॉईंट्स आहे, वीक पॉईंट आहे. त्यामुळं एखादा मेंटर तर पाहिजेच तुम्हाला की जो तुम्हाला चांगलं सांगेन की काय वीक आहे काय स्ट्रॉंग आहे तुमचं. तर ते तशा क्लासमध्ये आमच्या मॉक अनालिसिस व्हायच्या. तर तू कॅटमध्ये छान प्रेप केलं होतं जसं तू सांगितलंस, आणि त्यानंतर मग तू सीईटी द्यायचं ठरवलंस. मग सध्या कॅटमध्ये आत्ताचे किती होते तुला? 96% आले. ओके, मग तू तिथून काही ट्राय न करता परत डिरेक्टली सीईटी दिलीस? हो, मी म्हणजे 96% होते. मला तर फक्त 2च कॉलेज एम केले ते मी, जसे की JBIMS आणि FMS. तर जेव्हा 96% आले त्यावेळेस मला कॉन्फिडन्स होतं की आपण CET चांगला स्कोर करू आणि JBIMS मग आपल्याला चान्स भेटेनच. तर त्यामुळे मला आत्ता 99.99% आले आणि त्यामुळे इकडे ऍडमिशन घेतलं. हो. पण असा कॅट जर पाहिलं तर खूप कॉन्सेप्च्युअल म्हणजे नाही का टेस्ट करतात त्याच्यावर, आणि इकडे आपलं खूप स्पीड आहे. तर तू ते ट्रान्झिशन कसं केलं? तर जसं आपण कॅट झाला आपण एक त्या मूडमधनं आपण निघून जातो की आपल्याला आता CETच आहे, तर मग त्या हिशोबानेच आपण मॉक देत राहायचे कंटिन्यू. कारण मॉक्स जे असतात आपले कोणते पण क्लासचे कोचिंगचे घेऊ शकता. मॉक्स प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण तुम्ही किती अभ्यास करा काही करा, ॲट द एंड ऑफ डे म्हणजे तुम्ही ज्या पिचवर उद्या खेळणार आहे तर ती पिच तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही काय करताय. म्हणजे तुम्ही जेव्हा खूप अभ्यास करता तुम्हाला लक्षात येतं की आपल्याकडे टाईमच मॅनेज होत नाही. सुरुवातीला म्हणजे आम्ही 3 मित्र होतो द्यायचो एकत्र, काही माझ्या मित्रांचे म्हणजे 70च प्रश्न व्हायचे, 100च प्रश्न व्हायचे, टोटल क्वेश्चन 200. आणि इथे निगेटिव्ह मार्किंग नाही. मेन स्किल काय तुमची की तुमचे ते झाले पाहिजे, म्हणजे ते प्रॅक्टिसनीच येतात की काय तुम्हाला सिमिलर प्रश्न दिसला तर तुम्हाला कळलं पाहिजे की हे टिक करायचं आपल्याला डायरेक्ट. त्यामुळे स्पीड बेस्ड आपल्याला खूप होणं गरजेचं आहे की तुम्हाला सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे, कारण निगेटिव्ह मार्किंग नाही, तो एक फायदा आहे. त्यामुळे सगळे प्रश्न टच होणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला. तर तुझा जो निर्णय होता की Tier 1 कॉलेजमध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यातही तू JBIMS आणि FMSलाच टार्गेट केलं, मे इट बी ROI किंवा मग ऑपॉर्च्युनिटीज झाल्या ज्या तुला भेटतील. जसं की मला हेही कळलं की तुला समर इंटर्नशिप भेटली आहे वन ऑफ द बिगेस्ट कन्सल्टिंग फर्ममध्ये, त्यासाठी खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. Tier 1चा निर्णय का इम्पॉर्टंट आहे हे मी सांगू इच्छितो की ह्या ज्या बिग कन्सल्टिंग फर्म्स झाल्या किंवा कोणती मोठी फर्म झाली, ह्या फक्त Tier 1मध्येच येतात आणि Tier 1मध्येच अपॉर्च्युनिटीज देतात. यांचे केस कॉम जे असतात, जे की सिलेक्शन प्रोसेस आहे, अपार्ट फ्रॉम तुमचे जे इंडिव्हिज्युअल इंटरव्ह्यूज होतात त्या व्यतिरिक्त, त्यासुद्धा तुम्हाला Tier 1लाच ओपन केलेल्या असतात. बाकी कॉलेजेसला त्यात पार्टिसिपेटही करता येत नाही. त्यामुळे असं म्हणणं राहील की जर तुम्ही Tier 1 टार्गेट कराल तर ते चांगलं राहील लॉंग टर्मच्या याच्यासाठी पण. तो एक पिवट पॉईंट तुमच्यासाठी ठरू शकतो. तर आता जे 2024मध्ये कॅट देतील त्यासाठी तुमचा काय संदेश राहील तुझा? की जसं त्यांनी रोहितने सांगितलं आपल्याला की उदाहरणार्थ ज्यांची कॅट चांगली नाही गेली कॅट 24, तर त्यांनी नाराज होऊन जाऊ नये किंवा पोरांनी काही हे होऊ नये की जर चांगली नाही गेली तर तो विषय त्या दिवशी तिथं सोडून द्यायचा आणि लगेच CETची प्रिपरेशन करायची. जसं मी पण CETतनं चालू आहे, म्हणजे आपण प्रत्येक एक्झाम देत राहायची आणि कुठल्या ना कोणत्या एक्झाममध्ये सक्सेस भेटेल. जसं मला CETत भेटलं. आता माझं मेन चॅलेंजेस असं होतं की मला मॅथ्स वीक होतं. माझं वीक म्हणजे काय की समजा रोहितला एखादी गोष्ट पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये समजून ती गोष्ट समजायला मला 5-6 अटेम्प्ट लागतील. म्हणजे काय ती मेहनतच जास्त करायची आपल्याला. मग 2-3 महिने मेहनत जास्त करून आपलं पूर्ण आयुष्य सुधारत असेल तर काय अडचण नाही. आणि मी तुम्हाला खरं सांगतो की मी सप्टेंबर-ऑक्टोबरपासून म्हणजे जे माझी एक्झाम्स होत्या कॅटच्या CETच्या, मी फक्त 12 ते 4 झोपायचो. रात्री 12 ते 4 झोपायचो, दुपारी 1 तास झोपायचो आणि सकाळी उठले पहिलं मॅथ्स करायचो की म्हणजे आपलं मी सकाळी अभ्यास करणार होतो म्हणून मॅथ्स करायचो. त्यामुळं काय आपल्या एखाद्या गोष्टीत वीक आहे म्हणजे काय आपण करू शकतो, करू नाहीच शकत असं नाही ना. थोडंफार आपल्याला मेहनत जास्त घ्यावं लागेल. तर फक्त तुम्ही तुमचं जो वीक सेक्शन आहे त्याच्यात थोडी जास्त मेहनत घ्या, तुम्हाला त्याने तुम्ही सक्सेस भेटू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे Tier 1मधनंच का करावं, तर Tier 1मधनं करायचं कारण असं आहे की तुम्ही एकदाच MBA करता. MBA नंतर तर काही पुढं आपण शिक्षण घेत नाही. त्यामुळं एकदाच करायचं, पण टॉपचं असं चांगलं करायचं की परत आपल्याला म्हणजे काही हे नाही झालं पाहिजे की मी हे नाही करू शकलो, मी ते नाही करू शकलो. आणि आयुष्यभर ती लेगसी मेंटेन राहते की जशी त्यांनी ती कंपनी सांगितली की एका चांगल्या कंपनीत इंटर्नशिप भेटले किंवा मग त्या कंपन्या सगळ्याच जागे नाही जात. मग तुम्ही विचार करा की तुम्ही एखाद्या टॉप इन्स्टिट्यूटमध्ये येता आणि तुम्हाला एक खूप मोठी कंपनी भेटते, तर तुम्ही लाईफ टाईम त्या लेवलनीच ग्रो करत जाता. त्यामुळं तुम्ही एका चांगल्या कॉलेजमधनं
MBA पासआउट करणं खूप महत्त्वाचं आणि तुमच्याकडे एक जिद्द पाहिजे की हो मला करायचंच आहे. कारण जर तुमच्यात जिद्द नसेल किंवा एक तुम्हाला करायची एकदम स्ट्रॉंग इच्छा नसेल तर तोपर्यंत ते होऊ नाही शकत. त्यामुळे एक स्ट्रॉंग इंटेन्शन ठेवून तुम्ही केलं पाहिजे प्रिपरेशन. आणि आता जसं की तुम्हाला सांगितलं की आम्ही एक मेंटरशिप प्रोग्राम डिझाईन केला आहे जे आता अपकमिंग ॲस्पिरंट्स आहेत त्यांच्यासाठी, तर त्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे? मी म्हणजे स्टुडंट्सला रिकमेंड करतो की तुम्ही हे करू शकता की हा प्रोग्राम जॉईन करू शकता. का? कारण ह्या प्रोग्राममध्ये तुम्हाला जे मेंटर्स आहेत ते स्वतः JBIMS मधले आहेत, म्हणजे जे स्वतः पासआउट आहेत किंवा ज्यांनी CET दिली, ज्यांनी आपले एक्झाम देऊन आले, त्यामुळे ते तुम्हाला रिअल लाईफ एक्सपिरियन्स सांगू शकते. म्हणजे तुम्ही आजकाल आपण बघतो की मेंटरशिप कुठून भेटते आपल्याला, की जे स्वतः त्या कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूटमधनं पासआउट नाही किंवा जे स्वतः MBA नाही आहेत किंवा ज्यांनी स्वतः एक्झाम नाही दिली ते तुम्हाला गाईड करतात. मग तो माणूस तुम्हाला काय गाईड करणार? पण त्यापेक्षा जे माणूस स्वतः JBमधनं पासआउट आहे किंवा जे JBमध्ये शिकत आहे, ज्यांनी CETमधनं वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतले, ते तुम्हाला राईट गाईड करू शकता. म्हणजे मग ह्या मेंटरशिप प्रोग्राममधनं आपण ते जे मुलं आहेत ज्यांनी एक्झॅक्ट हे प्रोसेसमधनं गेलेत, ज्यांनी एक्झॅक्ट हे सगळं अनुभवलं, तर त्यांचं मेंटरशिप तुम्हाला म्हणजे 100% तुम्हाला फायदेशीरच ठरेल. नक्कीच आम्ही पूर्ण प्रयत्न करू की सगळ्यांनाच मॅक्सिमम जितके होतील तितक्यांना JBIMS कन्वर्ट करता यावं. तुलाही खूप खूप थँक्यू की तू आलास, टाइम दिलास आणि तुझी जे जर्नी होती ती शेअर केली समजा. येस, थँक्यू व्हेरी मच. Hey guys, thank you for watching the video. Hope it was helpful. I am Rohit Hange from JBIMS Batch 25 and a mentor at Pivot Point. Through our journey to JBIMS, we know that a mentorship is very essential to crack MBA CET. So we are coming up with a mentorship program totally free of cost and curated by past and current students of JBIMS. Here, we will be giving you end-to-end assistance right from getting best learning material, mock strategies, mock analysis, shortcuts, one-on-one doubt-solving sessions, and the D-Day strategies. To uphold the quality of our course, we will be accepting limited number of candidates, so make sure you make the best of this opportunity. To contact us, you can call us on the number given in the description or DM us on the Instagram. Thank you so much.